नमस्कार. मी राहुल गोस्वामी स्टार्टअप उद्योग या प्रशिक्षणामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. याआधी आपले 9 सत्र झाले आहेत आणि त्यामध्ये 9 वेगवेगळ्या विषयांवर आपण चर्चा केली होती, ज्यामध्ये उद्योगाची संकल्पना शोधणे, संकल्पनेची समीक्षा करणे, मार्केट सेगमेंट ओळखणे, मार्केट साईज काढणे, उद्योग जगतातील वातावरण ओळखणे, स्पर्धात्मक सरशी कशी करावी याविषयी आपण माहिती घेतली. त्यानंतर उद्योगाचे कायदेशीर स्वरूप तयार करणे, उद्योगाचे कायदेशीर रजिस्ट्रेशन करणे आणि इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स घ्या. तर अशा 9 वेगवेगळ्या विषयांवर आपण माहिती घेतली आणि या प्रत्येक विषयाच्या अंतर्गत आपण काही कृती मी आपल्याला सांगितल्या होत्या आणि मी आशा करतो की आपण त्या कृती प्रत्येक सेशननंतर आपण ते कृती करत असाल, की जेणेकरून हे प्रशिक्षण ज्यावेळी पूर्ण होईल त्यावेळी एक चांगला आपला एक तुमचा बिझनेस प्लॅन तयार होईल. तुमचा एक येणाऱ्या काही वर्षांसाठीचं एक पाथ मॉडेल जे आहे हे तुमचं एक तयार होईल. त्यामुळे प्रत्येक सेशननंतर जर तुम्ही डिटेल्स जे आहेत, जे कृती आहे दिलेल्या त्या तुम्ही केल्या नसतील तर त्या आधी तुम्ही ते सेशन पूर्ण करा आणि त्या सेशनचे स्टेप बाय स्टेप सर्व कृती ज्या आहेत त्या तुम्ही तयार करा, की जेणेकरून तुम्हाला पुढे येणारे जे सेशन्स आहेत ते अधिक चांगल्या पद्धतीने कळतील आणि तुमचे एक ॲक्शन प्लॅन जो आहे हा एक चांगल्या पद्धतीने तयार होईल. आजचं आपलं 10वं सत्र आहे आणि या 10व्या सत्रामध्ये आजचा विषय आहे तो म्हणजे वेगवेगळे कॉन्ट्रॅक्ट्स तयार करणे. बेसिकली ज्यावेळी आपण बिझनेस करतो, उद्योग असतो आपण करत असतो, तर त्यावेळी आपल्याला बरेचसे वेगवेगळे एक टायअप म्हणा, म्हणजे आपण भागीदारी वगैरे म्हणतो. तर भागीदारी आपण करत असतो. आपण एम्प्लॉईजला आपण हायर करत असतो आणि वेगवेगळ्या जसं कस्टमरबरोबर आपण काही डील करत असतो. तर अशा वेगवेगळ्या वेळी बरेचसे एक आपण उद्योगसंबंध जे आहे ते आपण वाढवत असतो. पण या उद्योगसंबंधांना एक कुठंतरी कायदेशीर स्वरूप देण्यासाठी त्यासाठी आपल्याला कॉन्ट्रॅक्ट्स तयार करावे लागतात. तर कॉन्ट्रॅक्ट्सचे असे वेगवेगळे बरेचसे प्रकार आहेत, ज्यामध्ये एक असतं लाँग टर्म कॉन्ट्रॅक्ट आणि एक असतं शॉर्ट टर्म कॉन्ट्रॅक्ट. लाँग टर्म कॉन्ट्रॅक्ट म्हणजे हा बेसिकली काही वर्षांचा कॉन्ट्रॅक्ट असतो, जसं 5 वर्ष 10 वर्ष वगैरे असं एक वर्षांसाठीचा काही वर्षांसाठीचा हा कॉन्ट्रॅक्ट असतो. तर शॉर्ट टर्म कॉन्ट्रॅक्ट म्हणजे हा एक बेसिकली प्रोजेक्ट वाईज पण असू शकतो. म्हणजे एक 3 महिन्याचा प्रोजेक्ट आहे, महिन्याभराचा प्रोजेक्ट आहे किंवा 1 वर्षाचा जरी प्रोजेक्ट आहे, तर तेवढ्या प्रोजेक्ट पुरताचा तो एक शॉर्ट टर्म कॉन्ट्रॅक्ट असतो. एकदा प्रोजेक्ट संपला की तो कॉन्ट्रॅक्ट जो आहे हा नल अँड वॉइड होत असतो. तर अशा पद्धतीने शॉर्ट टर्म कॉन्ट्रॅक्ट काही असतात आणि काही हे लाँग टर्म कॉन्ट्रॅक्ट असतात. जसं एम्प्लॉयमेंटमध्ये पण तुम्ही बघितले असेल की जसं बऱ्याच काही कामगारांना हे काही टायमिंगसाठी आपण कामावर ठेवत असतात, म्हणजे एक कंत्राटी कामगार आपण म्हणतो ज्याला. तर एक कॉन्ट्रॅक्ट एम्प्लॉयमेंट असते, म्हणजे बेसिकली हे काय त्यांना 6 महिने किंवा 1 वर्षाच्यासाठी त्यांना कामावर ठेवलं जातं आणि मग त्या कॉन्ट्रॅक्ट त्यांचा 1 वर्षाचा पूर्ण झाला की त्यानंतर मग त्यांना कामावरून कमी करण्यात येतं. तर असे किंवा मग त्याचं रिन्युअलसुद्धा केलं जातं परफॉर्मन्सच्या बेसवर. तर अशा पद्धतीचं हे कॉन्ट्रॅक्ट्स जे आहे ते आपण वेगवेगळ्या पद्धतीचे तयार करू शकतो. त्याच्यामध्ये लाँग टर्म कॉन्ट्रॅक्ट आणि शॉर्ट टर्म कॉन्ट्रॅक्ट असतात. त्यानंतर टर्मिनेशन कॉन्ट्रॅक्ट असतात, ज्याच्यामध्ये बेसिकली एखादी सेवा आपल्याला नाही आवडली किंवा आपण एखाद्याकडनं सेवा घेतो आहे आणि ती सेवा आपल्याला बंद करायची आहे, तर मग त्यावेळीमध्ये टर्मिनेशन कॉन्ट्रॅक्ट जे आहे हे केलं जातं. त्यानंतर असतं एक्सक्लुसिव्हिटी कॉन्ट्रॅक्ट. एक्सक्लुसिव्हिटी म्हणजे हा एक विशेष अधिकारचा कॉन्ट्रॅक्ट असतो. म्हणजे त्याच्यामध्ये आपण जसं फ्रँचायझिंग आहे, तर फ्रँचायझीमध्ये बेसिकली जसं आपण एखाद्या जिल्ह्याची पूर्ण फ्रँचायझी देतो, तर त्यांना त्या जिल्ह्यातल्या येणाऱ्या बिझनेसचा एक रेव्हेन्यू जो आहे त्याचा एक एक्सक्लुसिव्ह अधिकार जो आहे, म्हणजे तो त्याच्याशिवाय दुसरं कोणालाच तो अधिकार देता येत नाही, त्याला म्हणतात एक्सक्लुसिव्ह डील. तर या एक्सक्लुसिव्ह कॉन्ट्रॅक्टमध्ये आपण त्या पर्टिक्युलर व्यक्तीला त्या पर्टिक्युलर कामाचे जे काही फायदे आहेत तर ते फक्त त्याच व्यक्तीला मिळतील, इतर कुठल्या दुसऱ्या व्यक्तीला मिळणार नाही. तर याची खबरदारी घेणारा जो एक कायदेशीर डॉक्युमेंट असतो तर त्याला म्हणतात एक्सक्लुसिव्हिटी कॉन्ट्रॅक्ट. तर अशा पद्धतीने आपण एक्सक्लुसिव्हिटी कॉन्ट्रॅक्ट जे आहे ते सुद्धा आपण करू शकतो, की बऱ्याचशा ठिकाणी फ्रँचायझिंगमध्ये आणि बेसिकली फ्रँचायझिंग इंडस्ट्रीमध्ये एक्सक्लुसिव्हिटी कॉन्ट्रॅक्ट जे आहे याचा जास्त वापर करण्यात येतो. त्यानंतर असा पेमेंट टर्म कॉन्ट्रॅक्ट. पेमेंट टर्म कॉन्ट्रॅक्ट हा बेसिकली म्हणजे आपण एखादी सेवा वगैरे विकत असतो, तर त्याला आपण पेमेंट टर्मसाठी काही अवधी दिला असेल तर त्या अवधीसाठीचा जो कॉन्ट्रॅक्ट आहे तो हा तयार केला जातो. अशा प्रकारचे कॉन्ट्रॅक्ट हे बेसिकली
रिअल इस्टेट सेगमेंट आहे, जिथे EMI बेसिसवर वगैरे प्लॉट वगैरे मिळत असतात किंवा फ्लॅट्स मिळत असतात, किंवा बँकेचं याच्यामध्ये पण काही असतात की जे पेमेंट टर्म्सच्या याच्यामध्ये काही निगोशिएशन केलं जातं, किंवा काही प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्ट असतात की जिथे आपण एखादी प्रॉपर्टी विकत घेतो, तर त्यावेळी मग ते ॲग्रीमेंट केलं जातं आणि तिथे त्याच्यात लिहिलं जातं की 6 महिन्यामध्ये जे खरेदीदार आहे हे विक्री करणाऱ्याला पैसे देतील आणि काही पैसे आधी दिलेले असते. तर त्याचं सगळी माहिती जी आहे त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये केली जाते. त्याला पेमेंट कॉन्ट्रॅक्ट म्हणतात. आणि अशा प्रकारचे वेगवेगळ्या याच्यावर पण होतं. एखादी टेक्नॉलॉजी, एखादं मशीन आपण विकत घेतलं, थोडंसं कॉस्टली असेल, तर त्यावेळी त्या जे मॅन्युफॅक्चरर असतात ते सुद्धा त्याच्यामध्ये काही EMI फॅसिलिटी देतात. तर मग त्याचासुद्धा एक पेमेंट आमचा कॉन्ट्रॅक्ट केला जातो. त्यानंतर असतं रिप्रेझेंटेशन आणि वॉरंटीचं कॉन्ट्रॅक्ट. रिप्रेझेंटेशन्स म्हणजे बेसिकली याच्यामध्ये हे ब्रँडचं नाव जे आहे, ब्रँड नेम यूज करण्यासाठी हा कॉन्ट्रॅक्ट असतो, की एखादी व्यक्ती एखाद्या ब्रँडचं नाव वापरायचं असेल आणि त्यांना त्याच्यामध्ये कार्य करायचं असेल, तर रिप्रेझेंटेशन कॉन्ट्रॅक्ट केला जातो आणि त्या ब्रँडच्या नावाचा वापर करून ते पुढे उद्योग व्यवसाय जे आहे करत असतात. अशा प्रकारचं हे जे रिप्रेझेंटेशन आहे हे अगेन फ्रँचायझिंग इंडस्ट्रीमध्ये बऱ्याचदा चालतं आणि फ्रँचायझिंग इंडस्ट्रीला त्याचा एक चांगला फायदा जो आहे हा ब्रँड नेमचा वापर करून उद्योग व्यवसाय हा लोकल क्षेत्रामध्ये करत असतो. वॉरंटी कॉन्ट्रॅक्ट म्हणजे आपण बरेच उत्पादनं विकत घेतो आणि त्याची मग काही एक ॲश्युरिटी दिली जाते की बाबा हे 1 वर्ष 2 वर्ष हे उत्पादन जे आहे हे खूप चांगल्या पद्धतीने फंक्शन करेल, त्याच्यात काही अडचण येणार नाही आणि अडचण आल्यास तर त्याची जी काही जबाबदारी आहे ही कंपनीची असेल. तर अशा प्रकारे एक वॉरंटी ऑफर केली जाते कस्टमर्सला, तर त्याला वॉरंटी कॉन्ट्रॅक्ट म्हणतात. आणि त्यानंतर इंडेमनिटी कॉन्ट्रॅक्ट असतं. तर अशा प्रकारचे एक 6 ते 7 कॉन्ट्रॅक्ट्सचे वेगवेगळे प्रकार आहेत आणि या वेगवेगळ्या प्रकाराच्या वेगवेगळ्या उद्योगामधल्या ॲक्टिव्हिटीजसाठी हे कॉन्ट्रॅक्ट्स जे आहे ते या पद्धतींचा कॉन्ट्रॅक्ट पद्धतींचा वापर जो आहे हा केला जातो. तर आपल्याला आपल्या उद्योगामध्ये आवश्यक तिथे कुठले कॉन्ट्रॅक्ट करावे लागतील, तर याचा तुम्ही या 7 पद्धतींवरून तुम्ही विचार करा की जेणेकरून त्याच्यामध्ये तुम्हाला एक ड्राफ्ट जो आहे हा प्रिपेअर करता येईल. जसं तुम्हाला वॉरंटी द्यायची असेल तुमच्या उत्पादनासाठी, तर वॉरंटी कॉन्ट्रॅक्ट तयार करा. तुम्हाला एक्सक्लुसिव्हिटी काही द्यायची असेल, तुम्हाला जे विक्रेते आहे त्यांना त्या पर्टिक्युलर एरियामध्ये तुम्ही त्यांना फ्रँचायझी दिली असेल किंवा उत्पादन विकण्याची एक तुम्ही त्यांना ऑथॉरिटी देत असाल, तर एक एक्सक्लुसिव्हिटी कॉन्ट्रॅक्ट तुम्ही तयार करू शकता. तो लाँग टर्ममध्ये करायचं असेल तर लाँग टर्म कॉन्ट्रॅक्ट करा, शॉर्ट टर्ममध्ये करायचं असेल तर शॉर्ट टर्म कॉन्ट्रॅक्ट क्रिएट करू शकता. किंवा पेमेंट टर्मबद्दल पण आहे, तुम्ही काही सर्व्हिसेस देत असाल, ते वर्षभर 2 वर्षाची ते सर्व्हिसची वॉरंटी वगैरे असेल, तर त्या सर्व्हिस कॉन्ट्रॅक्टमध्ये सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने वॉरंटीचे जे फीचर्स आहेत ते तुम्ही ॲड करू शकतात किंवा पेमेंट टर्मचे फीचर जे आहे ते तुम्ही तिथे ॲड करू शकतात, की त्याचा एक तुम्हाला चांगला फायदा जो आहे हा येणाऱ्या भविष्यामध्ये होऊ शकतो. आणि याच कॉन्ट्रॅक्ट करण्यामागचं कारण असं की एक सिक्युरिटी राहते, बायर आणि सप्लायर दोघांना सिक्युरिटी राहते आणि एकमेकांचे जे काही बेनिफिट्स आहेत ते एक दुसऱ्या पार्टीकडनं हे कमी केले जाणार नाही किंवा त्यांना फसवलं जाणार नाही. तर याच्यासाठी म्हणून कॉन्ट्रॅक्ट्स हे तयार केले जातात. त्याच्यामध्ये एक सेफ्टी असते, सिक्युरिटी असते आणि एक लीगल त्याला डॉक्युमेंटेशनचं स्वरूप येतं, ज्याला आपण कोर्टामध्ये आपण काही अडचणी आल्यास तर ते चॅलेंज करू शकतो. तर त्यामुळे अशा प्रकारचे कॉन्ट्रॅक्ट्स करणं हे कधीही चांगलं असतं, कारण भविष्यात कुठे काही अडचणी आल्या तर जर कॉन्ट्रॅक्ट नसेल तर मग त्याचा आपल्याला खूप मनस्ताप झेलावा लागतो उद्योगामध्ये. त्यामुळे तसं न करता आपण एक एक्सक्लुसिव्हली कॉन्ट्रॅक्ट्स काही केले तर त्याचा एक चांगला बेनिफिट जो आहे हा एक सेफ्टी सिक्युरिटीच्या माध्यमातून हा आपल्याला होत असतो. आता याच्यात काही अजून वेगवेगळे एक प्रकार आहेत ॲग्रीमेंटचे, ते आपण बघूया. त्याच्यामध्ये बेसिकली एक फाउंडर आणि एम्प्लॉई ॲग्रीमेंट जे आपल्याला हे बेसिकली जास्त लागतं. हा एक टाईप्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट ज्यामध्ये येतो आणि फाउंडर ॲग्रीमेंटमध्ये. तर फाउंडर ॲग्रीमेंट जे आहे तर त्याच्यामध्ये बेसिकली डिसिजन मेकिंग ऑथॉरिटी आहे तर ती लिहिली जाते. त्यानंतर राईट टू वोट असेल, वोट करण्याची ऑथॉरिटी असते ती लिहिली जाते. शेअर होल्डिंगचा पॅटर्न असतो तो लिहिला जातो. फंडिंगचे डिटेल्स असतात ते लिहिले जातात. IP ओनरशिप जे आहे, आपण इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीचं आधी एक सेशन बघितलं आहे, तर त्याच्यामध्ये जी काही ओनरशिप त्यांनी घेतली असेल तर त्याच्याबद्दलचे जे डिटेल आहे हे फाउंडर ॲग्रीमेंटमध्ये लिहिले जातात. आणि एक्सपर्टाईज रिम्युनरेशन म्हणजे त्यांना काही एक विशेष अधिकार किंवा विशेष बेनिफिट काही द्यायचं असेल तर त्याबद्दलचे जे डिटेल्स आहेत हे फाउंडर ॲग्रीमेंटमध्ये मेन्शन केले जात असतात.
त्यानंतर असतं एम्प्लॉई ॲग्रीमेंट. एम्प्लॉई ॲग्रीमेंटमध्ये त्यांना एक्सक्लुसिव्हिटीचे डिटेल्स दिले जातं, म्हणजे त्यांना काही विशेष त्यांचे जे कार्याची शैली, कशा पद्धतीने काम करायचं आणि काही विशेष अधिकार असतील तर ते त्याच्यामध्ये मेन्शन केले जातात. त्यानंतर आय पी असाइनमेंट्स असतात, म्हणजे त्यांना जे ओनरकडे जे आय पी ओनरशिप आहे तर ते वापरण्यासाठी किंवा त्याचा उपयोग करून त्यांचं जे प्रोफाईल वर्क आहे ते करण्यासाठी त्यांना आय पी असाइनमेंट दिले जातं. तर ते आय पी असाइनमेंट म्हणजे ओनरच्या बिहाफमध्ये ते आय पीचे ओनरशिप जे आहे ते त्याचा ते प्रमोशन किंवा ॲक्टिव्हिटीज, सेल्स ॲक्टिव्हिटीज वगैरे आहे तर त्याच्यासाठी ते वापर करू शकतात. तर तो आय पी असाइनमेंट्सचा त्यांना डिटेल्स जे आहे ते त्याच्यामध्ये मेन्शन केले जातात. आणि एम्प्लॉयमेंट टर्मिनेशन म्हणजे इन केस ऑफ त्यांचं एम्प्लॉयमेंट टर्मिनेशन कुठल्या बेसिसवर होईल, किंवा एक तर सेवा पूर्ण झाल्यानंतर होईल, किंवा त्यांचा कॉन्ट्रॅक्ट पूर्ण काही ड्युरेशनसाठी कॉन्ट्रॅक्ट असेल तर तो कॉन्ट्रॅक्ट पूर्ण झाल्यानंतर होईल, किंवा त्यांनी काही बीचअप कॉन्ट्रॅक्ट केला तर त्याच्या त्या पद्धतीने ॲक्शन घेऊन ओनर्स जे आहेत हे त्यांचं एम्प्लॉयमेंट जे आहे हे टर्मिनेट करू शकतात. तर अशा प्रकारचे जे क्लॉजेस आहेत हे सर्व क्लॉजेस जे आहे ते ॲग्रीमेंट्समध्ये किंवा कॉन्ट्रॅक्ट्समध्ये हे मेन्शन केले जातात. त्यानंतर असं वेंडर आणि कस्टमर कॉन्ट्रॅक्ट. याच्यामध्ये बेसिकली रिफंड आणि रिटर्न पॉलिसीज असतात. म्हणजे जसं आपण एखादं उत्पादन विकलं किंवा एखादी सेवा आपण दिली तर त्याच्यामध्ये काही फॉल्ट आला, काही अडचण असेल तर ते आपण रिफंड करू शकतो. त्याच्यासाठी म्हणजे ते कस्टमर्स जे आहेत ते प्रोडक्ट ते स्वीकारत नाही किंवा ती सेवा स्वीकारत नाही, आणि मग त्यांनी जर काही पेमेंट केलं असेल तर ते त्यांना रिफंड केलं जातं. तर ते रिफंड पॉलिसीच्याबद्दलचे डिटेल्स जे आहेत हे ॲग्रीमेंटमध्ये मेन्शन केले जातात. किंवा रिटर्न करायचं असेल, एखादं प्रोडक्ट जे आहे हे फॉल्टी निघालं तर ते त्याला रिटर्न करून त्याला रिप्लेसमेंट दुसरं प्रोडक्ट जे आहे हे त्यांना हवं असतं, कस्टमर्सला हवं असतं. तर ते रिटर्न पॉलिसी काय असेल तर त्याच्याबद्दलची जे डिटेल्स आहेत ही या रिफंड अँड रिटर्न ॲग्रीमेंट म्हणजे या वेंडर आणि कस्टमरच्या कॉन्ट्रॅक्टमध्येही या क्लॉजच्या अंडर हे डिटेल्स जे आहे ते लिहिले जातात. त्यानंतर टॅक्स क्लॉज असतो. टॅक्स क्लॉजमध्ये बेसिकली एखादं उत्पादन विकलं तर त्याच्यावर मग जे काही रेव्हेन्यू जनरेशन झालं आणि त्याच्यावर जो काही टॅक्स लागणार आहे तर मग तो टॅक्स नेमका कोण पे करणार, वेंडर पे करणार का कस्टमर पे करणार, तर त्यानुसार त्याचे जे डिटेल्स आहे हे लिहिले जातात. जसं आपण एखादं प्रोडक्ट आपण घेतो की त्याच्यावर MRP असते, म्हणजे MRPमध्ये ऑलरेडी टॅक्सेस जे हे इन्क्लूड केले जातात. आणि जे एक उद्योजक असतात, जे मॅन्युफॅक्चरर असतात तर ते स्वतः ते त्या उत्पादनाचा टॅक्स जो आहे हा भरत असतात. किंवा दुसरा प्रकार असा केला जातो की फक्त उत्पादनाची कॉस्ट घेतली जाते आणि त्याच्यावर मग टॅक्सेस जे आहे ते ॲडिशनल टॅक्स लावून मग ते कस्टमरला दिले जातं. म्हणजे ते कस्टमरकडनं टॅक्सेस घेतात आणि नंतर मग ते टॅक्स जे आहे हे पे करत असतात. तर अशा पद्धतीने एक टॅक्स क्लॉजेस जे आहेत ते कुठल्या पद्धतीने टॅक्सेस जे आहे ते गव्हर्मेंटला पे केले जातील तर त्याचे क्लॉजेस जे आहे हे मेन्शन केले जातात. अगेन एक्सक्लुसिव्हिटी येते याच्यामध्ये सुद्धा, की जेणेकरून कस्टमर्सचे काय अधिकार आहे, वेंडर्सचे काय अधिकार आहेत, त्यांचे काय सर्व्हिसेस वगैरे आहेत, ते काय पद्धतीने पेमेंट्स वगैरे करणार वगैरे, तर याचे डिटेल्स जे आहेत ते एक्सक्लुसिव्हिटीमध्ये दिले जातात. आणि वेंडरला सुद्धा स्पेसिफिक अधिकार दिले जातात की तुम्हीच आम्हाला सप्लाय करणार, इतर कोणी त्या मालाचा सप्लाय करणार नाही. तर अशा पद्धतीने एक एक्सक्लुसिव्हिटी डिटेल्स जे आहेत ते त्याच्यामध्ये ॲड केले जातात. त्यानंतर असं टर्मिनेशन क्लॉज. वेंडर क्लॉज जर समजा तिथे काय अडचण आली, वेंडरने चांगले सर्व्हिसेस दिले नाही, त्यांनी प्रॉपर गाईडलाईन केलं नाही किंवा फॉल्टी प्रोडक्ट दिले वगैरे, तर अशा केसमध्ये वेंडरचा जो काही कॉन्ट्रॅक्ट आहे हा टर्मिनेट केला जाऊ शकतो. तर त्या संदर्भातले टर्मिनेशनचे जे क्लॉजेस आहेत हे ॲग्रीमेंटमध्ये मेन्शन केले जाऊ शकतात. त्यामुळे अशा पद्धतीने हे प्रॉपर सर्व प्रत्येक एक स्टेप म्हणजे रिफंड, रिटर्न पॉलिसी, टॅक्स क्लॉजेस, एक्सक्लुसिव्हिटी क्लॉजेस, टर्मिनेशन क्लॉजेस हे व्यवस्थितरित्या जर आपण ॲग्रीमेंटमध्ये मेन्शन केलं तर एक चांगलं हेल्दी कॉन्ट्रॅक्ट जे आहे हे प्रॉपर तयार होतं आणि त्याच्यामध्ये भविष्याच्या बाबतीमध्ये एक सुरक्षितता राहते आणि संपूर्ण व्यवहार जो आहे हा एक ट्रान्सपरंट पद्धतीने केला जातो. आणि कोणीही बीचअप कॉन्ट्रॅक्ट करण्याचा चुकूनही प्रयत्न केला तर मग त्यांना तर टर्मिनेशन हे केलं जातं आणि त्याचा एक भुर्दंड म्हणा किंवा त्याचे बरेचसे नुकसान जे आहे ते त्या बीचअप कॉन्ट्रॅक्ट करणाऱ्या पार्टीला होत असतात. त्यानंतर असं सर्व्हिस कॉन्ट्रॅक्टमध्ये बेसिकली थर्ड पार्टी आय पी कॉन्ट्रॅक्ट्स असतात. इन्फ्रिजमेंट काही झालं म्हणजे कोणी आपला लोगो वापरला किंवा चुकून त्यांनी आपला एक टॅगलाईन आहे ती आपण कॉपीराईट केली, ती त्यांनी वापरली, तर त्याच्यामध्ये त्यांच्यावर सुद्धा हा गुन्हा हा दाखल केला जातो. म्हणून आपण कधीही उद्योग करताना आपला लोगो असेल किंवा काही प्रोडक्टचा एखादा लोगो असेल, प्रोडक्टचं नाव असेल, सर्व्हिसेसचं नाव असेल किंवा इतर कुठलीही गोष्ट ही कुठल्याही इतर ब्रँडची कॉपी करू नये. किंवा त्याच्यामध्ये तुम्ही काही लोक असं करतात की जो मोठा ब्रँड असतो त्याच्या डिझाईनमध्ये किंवा त्याच्या याच्यामध्ये काहीतरी मायनर चेंज करतात आणि मग ते
तिथे ते त्या नावाने ते प्रोडक्ट विकत असतात. जसं बिस्लरीचा एक ब्रँडबद्दल मी तुम्हाला सांगते. बिस्लरीच्या याच्या नावाने, बिस्लरी हा एक ओरिजिनल ब्रँड आहे, पण त्याच्यामध्ये त्याच्या बिस्लरी या नावामध्ये काहीतरी ते चेंज करतात. म्हणजे एस इकडे घेतला, एल इकडे घेतला, काहीतरी असं असे बरेचसे ते चेंजेस त्यांच्या नावामध्ये किंवा त्या ब्रँडमध्ये करतात. आणि अगदी जे कस्टमरला ते कळणारसुद्धा नाही अशा पद्धतीचे ते मायनर चेंजेस करून ते प्रोडक्ट विकत असतात. तर ते एक प्रकारचं ते IP इन्फ्रिंजमेंट आहे, फ्रॉड आहे तो. आणि अशा लोकांपासून, अशा प्रोडक्टपासून अतिशय सांभाळून प्रोडक्ट घ्यायचं आणि ओरिजिनॅलिटी जी आहे ही चेक करून घ्यायची, की जेणेकरून त्याचा एक इन्फ्रिंजमेंट जे आहे कस्टमर म्हणूनसुद्धा आपल्याला फसवणार नाही आणि आपणही इतर कोणाला अशा पद्धतीचं फसवणूक जी आहे ही करू नये. आणि एक जे ओरिजिनल आपण जेवढं तयार करू ना, तर तेवढं आपल्याला भविष्यामध्ये जास्त फायदेशीर ठरतं. त्यानंतर IP ओनरशिप असते. IP ओनरशिपमध्ये बेसिकली एखादा तुम्हाला प्रोडक्ट जे आहे तुम्ही त्याचा ब्रँड ट्रेडमार्क केला, त्याच्यामुळे आपण मागच्या सत्रामध्ये आपण चर्चा केली होती. आपण ट्रेडमार्क करू शकतो किंवा कॉपीराईट आपण घेऊ शकतो, पेटंट घेऊ शकतो. तसे ओनरशिपचे जे डिटेल्स आहेत हे सर्व या कॉन्ट्रॅक्टमध्ये मेन्शन केले जात असतात, की त्याचे मग ओनरशिपचे डिटेल्स, त्याचं नाव, नंबर्स, सर्टिफिकेशन्स, त्याचे सगळे सर्व्हिस कॉन्ट्रॅक्ट्समध्ये हे सर्व मेन्शन केलं जात असतं. आणि त्यानंतर असं मग टाईमलाईन फॉर पेमेंट. अगेन तुम्ही तो ब्रँड नेम किंवा ते ट्रेडमार्क किंवा तो कॉपीराईट वापरण्यासाठी तुम्ही काही चेंजेस वगैरे, काही पेमेंट टर्म्स तुम्ही सिलेक्ट केले, तर त्याचं सगळे डिटेल्स जे आहे ते या सर्व्हिस कॉन्ट्रॅक्टमध्ये मेन्शन केले जातात. याचा अर्थ तुम्ही जे काही एखादा ट्रेडमार्क घेतलं असेल, एखादं कॉपीराईट घेतलं असेल, एखादा पेटंट तुम्ही घेतला असेल, तर तो तुम्ही जसं आपण एखादं घर आपण भाडेतत्वावर देतो त्या पद्धतीने तुम्ही ते तुमचे कॉपीराईट, तुमचं पेटंट, तुमचं ट्रेडमार्क जे आहे हे तुम्ही भाडेतत्वावर दुसऱ्या व्यक्तीला वापरण्यासाठी देऊ शकतात. आणि तो व्यक्ती तुम्हाला काही अमाऊंट जे आहे, जे तुम्हाला योग्य वाटेल आणि जो तुमच्या दोन्ही पार्टीजच्या दरम्यान फिक्स होईल, तर त्या पद्धतीने ती अमाऊंट जी आहे ही त्या सेकंड पार्टीला तुम्हाला पे करावी लागते. तर अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही काम करू शकता. बरेचसे जे संशोधक असतात ते याच माध्यमातून पैसे हे कमवत असतात. त्यांचं वैज्ञानिक संशोधनाचं काम हे सुरू असतं. ते एखादं संशोधन त्यांनी केलं तर त्याचं ते पेटंट घेतात आणि त्यानंतर मग ते पेटंट जे आहे हे ते दुसऱ्या पार्टीला जे आहे, दुसरी कंपनी असू शकते किंवा दुसऱ्या व्यक्ती असू शकते, तर त्या व्यक्तीला ते तंत्रज्ञान जे आहे किंवा जे काही संशोधन केलेलं आहे ते संशोधन वापरण्याची अनुमती देतात. आणि तो दुसरा व्यक्ती जो आहे त्याबद्दल त्यांना एक चांगली अमाऊंट जी आहे ही पे करत असतो किंवा रॉयल्टीच्या माध्यमातून नाही हे संशोधकांना त्यांचं पेमेंट जे आहे हे मिळत असतं, की आणि त्या माध्यमातून ते पैसे हे कमवत असतात. तर आपणही प्रयत्न करायचा की आपणही अजून अशा पद्धतीचं काही संशोधन करू शकतो का, ट्रेडमार्क घेऊ शकतो का किंवा इतर ॲक्टिव्हिटी आपण करू शकतो का. आणि मग त्याच्या बदल्यामध्ये तुम्ही तुमचं जे काही तंत्रज्ञान आहे हे तुम्ही काही पिरियडसाठी तुम्ही दुसऱ्याला वापरण्यासाठी देऊ शकतात आणि त्या बदल्यात एक हँडसम अमाऊंट जी आहे ही तुम्ही कमवू शकतात. आणि त्यानंतर शेवटचं आहे ते म्हणजे कस्टमर कॉन्ट्रॅक्ट. कस्टमर कॉन्ट्रॅक्टमध्ये बेसिकली लिगल लायबिलिटी वगैरे लिहिलेल्या असतात. टर्म्स अँड कंडिशन्स लिहिलेल्या असतात. नेचर ऑफ बिझनेस लिहिलेला असतो. म्हणजे एखाद्या कस्टमरला ज्यावेळी तुम्ही सर्व्हिस प्रोव्हाइड करत आहात तर त्याचे सर्व डिटेल्स जे आहे ते यामध्ये मेन्शन केलेले असतात. लिगल लायबिलिटीजमध्ये बेसिकली दोन्ही पार्टीच्या जबाबदाऱ्या, एकमेकांच्या जबाबदाऱ्या काय आहेत, तर त्या जबाबदाऱ्या ज्या आहेत ह्या मेन्शन केल्या जात असतात आणि त्याच्या माध्यमातून मग त्यांना संपूर्ण माहिती जी आहे ही प्रोव्हाइड केली जात असते, की जेणेकरून कोणी एकमेकांच्या जबाबदारीपासून दूर होणार नाही आणि त्यांना जास्तीत जास्त बेनिफिट्स जे आहे ते एकमेकांना शेअर होतील. तर अशा पद्धतीने हे सर्व कॉन्ट्रॅक्ट्स जे आहे ते रेडी केले जातात. तुम्हाला यामध्ये काही अडचणी येत असतील, जसं तुम्हाला काही कॉन्ट्रॅक्ट्स तयार करायचे असतील तर तुम्ही डेफिनेटली प्रोफेशनल्स जे आहेत, जसं CA आहेत, CS आहेत, ॲडव्होकेट आहेत, तर ही 3 जे व्यक्ती असतात हे आपल्या उद्योगाचे एक पिलर असतात. आणि एक चांगले CA, चांगले CS, चांगले ॲडव्होकेट जे आहे हे नेहमी तुमच्याबरोबर असायला हवे. आणि त्या माध्यमातून आणि एक चौथा पिलर असतो तो म्हणजे PR एजन्सी. तुमचं मार्केटिंग जे आहे, प्रोडक्ट जे आहे किंवा प्रोफेशनल जे आहे, तर तुम्ही याच्यासाठी एक बोर्डसुद्धा तुम्ही तयार करू शकता, जे ॲडवायझरी बोर्ड म्हणतात त्याला. तर तुम्ही एक अशा पद्धतीने एक ॲडवायझरी बोर्ड जर तयार केलं तर ज्यामध्ये तुम्ही CA, CS, कंपनी सेक्रेटरी किंवा इतर तुमच्या उद्योगाशी रिलेटेड जे काही एक्सपर्ट्स आहेत तर त्यांची तुम्ही एक ॲडवायझरी टीम तयार करू शकतात. आणि या टीमला तुम्ही एक मॉनिटायझेशनच्या स्वरूपामध्ये, म्हणजे तुम्ही वर्षाकाठी तुमचं जे काही टर्नओव्हर होईल तर त्याचा काही 0.5%, 1%, 2% असं तुम्ही त्यांना शेअर करू शकतात, की जेणेकरून ते वर्षभर तुम्हाला
त्या 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 त्यांच्या एक्सपर्टीच्या अंडर काही अडचणी तुम्हाला येत असते. जसं तुम्ही एखादं तुमचं हॉटेल आहे, तर त्या हॉटेल इंडस्ट्रीतले जे काही एखादा एक्सपर्ट व्यक्ती आहे, तर त्या व्यक्तीला तुम्ही ॲडवायझरी बोर्डवर घेऊ शकता. आणि मग ते हॉटेल चालवताना तुम्हाला कुठे काही प्रोडक्टच्या याच्यामध्ये अडचण येत असेल, तर शेफ असू शकेल, तर शेफ तर मग वेगवेगळ्या डिशेस तयार करण्यासाठी तुम्हाला काय अडचणी येत असतील, तर ते वेळोवेळी आपल्याला मार्गदर्शन जे आहे त्यावर करत असतात. महिन्यातून किंवा 3 महिन्यातून तुम्ही सर्व जे ॲडवायझरी बोर्ड आहे, तर त्यांची एक मीटिंग तुम्ही घेऊ शकता. आणि जेणेकरून तुम्हाला त्या महिन्याभरामध्ये त्या 3 महिन्यात ज्या ज्या काही अडचणी आल्या असतील, तर त्याच्यावर डिस्कशन करू शकता आणि त्याच्या बदल्यात मग त्यांच्याकडनं तुम्ही ॲडवाइसेस जे आहे ते घेऊ शकता. तर अशा पद्धतीने तुम्हाला एक चांगला बेनिफिट जो आहे हा एक वर्षभर तुम्हाला जो सपोर्ट आहे हा किंवा लाईफटाईम सपोर्ट जो आहे हा ॲडवायझरी बोर्डकडनं मिळत असतो. आणि अशा प्रकारचे जे की समाजातले एक प्रतिष्ठित व्यक्ती आहे त्यांना तुम्ही ॲडवायझरी बोर्डवर घेऊ शकतात आणि त्यांना त्यांच्या ज्ञानाचा वापर करण्यासाठी एक प्लॅटफॉर्म तुम्ही त्यांना देऊ शकता आणि त्या बदल्यात तुम्हाला एक खूप मोठा सपोर्ट मिळतो आणि त्या बदल्यात तुम्ही त्यांना काही मॉनिटायझेशन बेनिफिट्स जे आहे ते तुम्ही त्यांना देऊ शकता. तर तिथे तुम्ही जे काही आहे नॉर्मल कॉन्ट्रॅक्टच्या माध्यमातून तुम्ही तसे बेनिफिट जे आहे ते तुम्ही त्यांना ऑफर करू शकता. तर अशा पद्धतीने जे लिगल एक्सपर्ट्स आहेत, वेगवेगळे एक्सपर्ट्स आहेत, तर त्यांना एकत्र करून त्यांच्या ॲडवाइसेसनुसार आपल्याला बिझनेस जो आहे हा करावा लागतो. आणि आपल्या जे काही प्रोडक्ट आहेत किंवा सर्व्हिसेस आहेत, तर त्याच्यासाठी रिलेटेड कुठले कुठले एक्सपर्ट्स आपल्याला लागू शकतील भविष्यामध्ये, तर त्याचा सगळ्यांचा तुम्ही एक यादी तयार करा. जसं तुम्हाला CA लागतील, CS लागतील, ॲडव्होकेट लागतील. फूड इंडस्ट्रीमध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं, तर फूड ज्यांना FDA नॉलेज आहे, FDA ॲग्रीमेंट्स वगैरे त्याच्याबद्दलचं नॉलेज आहे, FDA डिपार्टमेंटच्याबद्दलचं नॉलेज आहे, तर त्यांची तुम्हाला मदत लागेल. त्यानंतर वेगवेगळे FDAचे क्लॉजेस असतात किंवा जे फूडचे पॅकेजिंग आहे, तर त्याच्यामधले एक्सपर्ट्स आपल्याला लागत असतील. फूडचं लॉजिस्टिक्सच्याबद्दलचे एक्सपर्ट्स आपल्याला हवे असतील. त्यानंतर आपलं म्हणजे एखादी रेसिपीज वगैरे आहे, तर वेगवेगळ्या रेसिपीज आपल्याला एक काही तयार करता येते, तर त्याबद्दलचं नॉलेज असणारे व्यक्ती जे आहे हे लागत असते. तर अशा प्रकारे वेगवेगळे एक्सपर्ट्स जे आहे ते प्रत्येक उद्योगामध्ये लागत असतात. आणि अशा एक्सपर्ट्सची तुम्ही एक ॲडवायझरी टीम जर तयार केली, तर त्याचा अतिशय चांगला बेनिफिट जो आहे हा तुम्हाला होत असतो आणि त्या माध्यमातून तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने ग्रो जे आहे करू शकता. तर या सर्व कॉन्ट्रॅक्ट्सचा तुम्ही बारीकीने अभ्यास करा आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काही मदत लागली तर तुम्ही लीगल ॲडव्होकेट्सचे तुम्ही हेल्प घेऊ शकतात. त्यांना तुम्ही भेटा आणि तुम्हाला जो काही तुमचा विषय आहे, कुठला नेमका तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट तयार करायचा आहे, तर त्या कॉन्ट्रॅक्टचे बेसिक डिटेल्ड क्लॉजेस जे आहेत हे त्यांच्याकडून तुम्ही तयार करून घेऊ शकता. आजच्या सत्रात तुम्हाला काय अडचण असेल तर नक्की मला संपर्क करा. 8097275136 माझा व्हॉट्सअप क्रमांकावर तुम्ही मला संपर्क करू शकता आणि तुमच्या अडचणी काय असतील तर त्या तुम्ही मांडू शकतात. आजच्या सत्रात एवढंच. आपला दिवस शुभ हो. धन्यवाद.